मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, बरेच जणांचं म्हणजे असा प्रश्न आहे की हा जो बोकड आहे, एका दादाची कमेंट आली होती मला, ती कमेंट पण टाकते मी तुम्हाला. सावली उन्हाला जाऊन उठलं. तर त्यांनी मला विचारलं होतं, दादा म्हणे हा बोकड आणला तुम्ही, याला चाऱ्याचं नियोजन कसं आहे, खुराकाचं नियोजन कसं आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर आता कमेंट मी तुम्हाला याच्यावरतीच त्याचे देणार आहे खाली स्क्रीनवरती, की कमेंट टाकली का नाही म्हणून. बरोबर, कारण की आपण तसं हवेत गोळ्या मारत नाही. कमेंट त्यांनी टाकली. तर आता हा जो बोकड आणलेला आहे, चालू इकडे सावलीला, ते सावलीला येत नाही त्याला, आण इकडं. आज टेम्परेचर वाढलेलं आहे खूप. हे बघा, शेळ्या बकरं सगळे सावलीला आहेत, पण तरी पण लाया लाया करून राहिली. हे बघा. तर हा जो बोकडा आहे मित्रांनो, याला आपण 26 तारखेला आणलेला आहे आपल्याकडं, आणि आज आहे 29 तारीख, म्हणजे 3 दिवस झाले आपल्याकडं आणून याला. तर या 3 दिवसामध्ये आपण याला फक्त गहू आणि आपल्याकडे जे गवत आहे, मारवेल घास आहे, मेथी घास, हेच चारतोय. तुरीचं भुसकट चारतोय एक वेळेला, आणि बाकीचं आपण जास्तीचं काही नियोजन याचं आतापर्यंत केलेलं नाही. कारण की आता येऊनच 3-4 दिवस झाले याला, 4 दिवस समजा होतील, है ना. 3 दिवस झाले, 3 दिवस झाले. तर 3 दिवसामध्ये आपण याचं काहीच नियोजन केलेलं नाही आहे. पण तब्येत गिबेत चांगली आहे, गोचिड होऊ राहिली, गोचिड सगळीकडेच आहे बाबा. तर याचं नियोजन आपण असं ठेवणार आहे, जास्त काटेकोर पद्धतीनं आपल्याकडून नियोजन होणार नाही. जसं आता बाकीचे लोक सांगतायत त्याप्रमाणे तर नाही होणार. आपल्याजवळ जेवढं अवेलेबल आहे तेवढं त्या प्रमाणामध्ये आपण करणार आहोत. तर आपल्याकडे गहू आहे, गहू खाऊ घालणार आपण. त्याच्यानंतर आपल्याकडं शेंगदाणा पेंड तर नाही आहे. शेंगदाणा पेंडाऐवजी आपण याला सरकीची पेंड ही खाऊ घालू शकतो. आणि योग आले तर शेंगदाणा पेंड पण जालन्याला एखाद्या वेळेस जर नाही जाऊन जर भेटली तर शेंगदाणा पेंड पण आणणार आहोत आपण. त्याच्यानंतर मित्रांनो, आता गरमीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हे बघा नाक कसं आहे याचं, ओरिजिनल आहे ते, हो ओरिजिनल बिटल आहे. हो, सोजगीज, आणि इतकं अंगावर आहे, लयच अंगावर आहे लगे. याला म्हणजे असा लळा आहे माणसाचा. काल दिवसभर लय शांत आहे. लय ही जात कशामुळे आवडते मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आपली गावरान शेळी, उस्मानाबादी शेळी इतकी तापड आहे, आणि इतके खाण्यासाठी पण इतके बेजार करतायत. पण मी ज्या 2-3 गोठ्यावरती समजा या शेडवरती आपल्या गोट फार्मवरती गेलतो बिटलच्या, त्या ठिकाणी मी बघितलं 10, 15, 20 शेळ्या. गणेशपूरला गेलो, तिथं जवळपास 15-16 शेळ्या त्यांच्याकडे होती, भाऊकडे आपल्या. तर त्या शेळ्या इतक्या शांत होतात, चिडचिड नाही, मार नाही, कोणाला काही नाही, काही नाही, शांत बसलेल्या आबाद. अहो, या 5 शेळ्या आहे, पण 25 शेळ्यासारखं परेशान करतात मला. गावरान आपल्या उस्मानाबादी शेळ्या आहेत, 5 शेळ्या आहेत. जसं वाटतं मला की 25 शेळ्या सांभाळतोय मी. एक इकडल्या कडीला पळत, एक इकडं, एक एकीला मारीन, एक इकडं ओढीन. इतकं खूप. आता याला जवळपास आता 3 दिवसात इतकं परेशान लावलेलं आहे बोकडाला. हा बोकड बाजच सोडत नाही. माझ्या पाठीमागं येऊन उभा आहे, आणि काल दिवसभर पण बाजेवरती बसलेला होता. कारण की याला काय करतात, या ढासपूस करतात, इकून मारणं, तिकून हे करणं, आणि त्याच्यामुळे तो बिचारा माझ्या मागा. आणि माझ्यापेक्षा आमच्या छोट्या मुलाच्या इतक्या अंगावर येतो, खूप अंगावर आहे. तर साधं सरळ आपलं खाण्याचं नियोजन म्हणजे याचं खुराकाचं नियोजन, याला गहू भरडून आणणार आहे आपण. त्याच्यानंतर तुरीचं इकडं बा इकडे. तर आपण काय करणार आहोत मित्रांनो, एक तर सरकीची पेंड आणि गव्हाचा भरडा. आणि मित्रांनो,
आपण हे जो बोकड आहे बिटल बोकड, तर याला आपण ही शेळी दाखवतो मी तुम्हाला. तर या शेळीचं दूध स्पेशल आहे. त्याला जवळपास एका टायमाला 1 लिटर दूध निघतं. हिचं बोकड विकलेलं आहे आपण. मोरकानी नाव आहे हिचं, हे बघा. आणि एका टायमाला 1 लिटर दूध देते. असं 2 टाईम 2 लिटर ह्या बोकडाला आपण दूध पाजतोय. म्हणजे साधं सरळ खुराक म्हणलं तर असं आहे. बोकडाची तब्येत बघा आपल्याकडे आरुसनाशीची. बाकी जर वेळ बसला तर हरभरे आहेत थोडे. हरभऱ्याचं जसं भरडा करून आणू आणि चांगलं नियोजन करून याची जेवढी होता येईल तेवढी आपण सोय घेणार आहोत. आणि पठ्ठ्या आपण विकायसाठी नाही आणलेलं बरं का. हा पठ्ठ्या मला बरेच जण म्हणले की वा 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 काय केवढ्याला आणला म्हणे बाबा हो, लय मस्त आहे राव बरं का. आज लय मस्त आहे म्हणते. 25,000 म्हणले. हे काय बाबा एवढा 25,000चा काय पुरतो म्हणते. असं आहे आपलं. कारण की कसं आहे, मूळ म्हणजे काय आहे, आपले जे गावरान शेळी पालक आहे यांना या शेळी पालनाविषयी काही माहिती नाही. बिटल शेळी पालन म्हणजे त्यांना माहितीच नाही. आता ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये नाही आहे. आमच्याकडे बिटल कोणाकडं नाहीच. आता आपण हा आपल्या गावामध्ये पहिल्या सुरुवातीला हा बोकड आणलेला आहे. याच्या अगोदर आपल्या गावामध्ये बोकड पण नाही आहे. क्रॉसचे बोकड 1-2 जणाकडं, पण असा ओरिजिनल बिटल कोणाकडंच नाही. आणि बिटल शेळी पालन बिटल म्हणलं की लोकायला वाटतं अरे नको नको, बरोबर नाही ते. पण खरं इन्कम जर म्हणलं आता सध्याच्या चालू याच्यामध्ये, तर खरं इन्कम बिटलमध्ये सगळ्यात जास्त. 2 महिन्याचे बोकड 20-25 हजाराला जातो. काय पाहिजे अजून इन्कम. बसले बघा येतात, हे बसलं, हे बाजूत धरून बसतंय. 2 महिन्याच्या बोकडाचे तुम्हाला जर 20,000 रुपये येतात, तर तुम्हाला 6 महिने बोकड सांभाळायची गरजच नाही ना हो. हे बघा कसा आडवं बसलाय. हे असंच बसणं त्याचं. 3 दिवस झाले लगातार तेव्हा आमच्या मुलाचा पिच्छा सोडत नाही, माझा सोडत नाही. आमचा मुलगा आज घरी थांबला. उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्या पण प्राण्यांची काळजी घ्या, शेळ्यांची काळजी घ्या, पिल्लांची काळजी घ्या. आता छोटाले पिल्ले आहेत आमचे बसले बघा माग. त्याला इथं शेडमध्ये थोडं बरं वाटतं. आपले हे सपरे आहे ना, सपरे थोडे गरम होते, त्याच्यामुळे ते पाठीमाग बसले. आणि बाकीचे जित्राबाई इकडे बघा, हे सगळे आता उन्हाचं टेम्परेचर खूप आहे आणि त्याच्यामुळं खाली करू. सोने इकडं बसली. सोन्याचं काय आहे, जेमतेम आबाद कार्यक्रम आहे. आणि सोन्यासारखाच हा मोन्या झोपला बघा. आता लगेच लागली झोप त्याला बाजाशिवाय करमतच नाही. तर काही नाही, साधं सिंपल. या जे बिटल असो की गावरान असो, यांना जास्त सवय लावून ठेवायची नाही. जे आपण खातोय चटणी कुटका, तशी चटणी कुटका म्हणजे आपण जे खातोय, आता समजा आपण गरीब माणसं आहोत, जे चटणी कुटका खातो त्याचप्रमाणे यांना पण सवय लावायची. जे आपल्याकडं आहे तेच खाऊ घालायचं. जास्त भानगडीत पडायचं नाही. शेंगदाणा पेंड आणायची नाही, दुसरी कोणती पेंड आणायची नाही. आपल्याकडे जे अवेलेबल आहे, आपल्याकडे गहू अवेलेबल आहे, गव्हाचा भरडा करून आणायचा. हरभरा जर असेल तर हरभऱ्याचा भरडा करून आणायचा. फक्त जनावरांना कसं आहे, पाणी आणि चारा व्यवस्थित असला तर खुराक तुम्ही थोडक्यात जरी गहू जरी दिले भरडून, तरी पण जनावर चांगलं तब्येत राहते. असं काही नाही हेच खाऊ घाला आणि तेच खाऊ घाला आणि त्यांनीच सुधारतं, असं काही विषय नाही. आतापर्यंत मी तर माझ्या शेळ्यांचं काही लाड केलेलं नाही जास्त. फक्त आपल्या शेळ्यांना गहू आणि सोयाबीन असते बरं का, हे आपलं मका असते. मका आता आणणारच आहोत आपण. एक पावसाळ्यासाठी मका 2 क्विंटल आणणार आहे. तर अशा पद्धतीनं नियोजन करायचं. जास्त भानगडीत पडायचं नाही. आपलं जेवढं होईल तेवढंच करायचं. तर मित्रांनो, त्यांनी मला कमेंट केली होती, त्याच्यामुळे मला हे उत्तर देण्याचं माझं कर्तव्य होतं. तर उत्तर म्हणजे आता साध्या सरळ उत्तर दिलेलं आहे आपण. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.